या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश आलं असून जुळे सोलापुरातील प्रभाग क्रमांक 26 मधील शेवटचा भाग म्हणून समर्थ सोसायटीची ओळख आहे। हद्दवाढ झाल्यापासून तिथे कोणाच्याच सोयी सुविधा झाल्या नव्हत्या। तेथील नागरिक सतत नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करत होते। त्यांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोत्थान मूलभूत सुविधा गुंटेवारी निधीसाठी शासन दरबारी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झालाय। त्यामुळे सदर नगराच्या ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागलाय। प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। सदर ड्रेनेजचं काम झाल्यानंतर शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिली। यावेळी नागरिकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आम्ही हद्दवाढ झाल्यापासून सदर नगरामध्ये राहत असून आम्हाला कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या। त्यासाठी आम्ही सोलापूर महापालिकेकडे वारंवार निवेदन दिलं होतं, परंतु निधी अभावी आमच्या नगरातील विकास कामं होत नव्हती। आमची दखल घेत नव्हते, परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण व दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांना निवेदन दिलं। त्यानंतर दखल घेत नगरोत्थान मूलभूत सुविधा गुंठेवारी निधीसाठी पाठपुरावा केल्यामुळे जवळपास 40 लाखांचा निधी उपलब्ध झाला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली व कृतज्ञता व्यक्त केली। समर्थ सोसायटी SRK कॅम्प हा जवळपास शेवटचा भाग आहे। तिथं मूलभूत सुविधा जवळपास 20-30 वर्षापासून प्रलंबित होत्या। इथले नागरिक विशेष करून आमचे मुद्दे साहेब, पावले साहेब, आता नवीन संचालक जे आहेत हे सतत पाठपुरावा आमच्या करायची। मग त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो, त्याला आज यश आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे नगरस्थान, परत मूलभूत सुविधा, गुंटेवारी, खासदार फंडातून जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे। म्हणजे ड्रेनेजचं काम झाल्या परत रोडसाठी पण जवळपास 70 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे। आपल्या लाडके आमदार यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करून निधीसुद्धा मंजूर झालेला आहे। ड्रेनेजचं काम झाल्यानंतर ते लवकरच चालू करण्यात येईल। राहिला विषय पाण्याचा विषय जो आहे सोन योजनेअंतर्गत तो पण मंजूर झालेला आहे, असं आपले महापालिकेतील कारंजे साहेब, विशेष करून पेंटर साहेब यांनी ह्या कामासाठी मोलाचं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आणि सहकार्य झालेलं आहे। तर भविष्यात ह्या नगरात कुठल्याही अडचण समस्या राहणार नाही। तिथून पुढे ही ग्वाही देतो आणि माझे छोटे काही शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।